दिवसेंदिवस फिरणाऱ्या मोकाट जनावरांचं प्रमाण वाढत चाललंय आणि आता या मोकाट जनावरांमुळेच एका युवकाचा मृत्यू झालाय। नेमका हा अपघात कुठे घडला आणि का घडलाय पाहूया। सोलापुरात मोकाट जनावरांमुळे वारंवार अपघात होत असतात। त्यातच सकाळी 7 वाजता प्रियंका चौक येथे गाय आडवी आल्यानं आपल्या गाडीचा अपघात झाला असून शुभम नागनाथ भोसले हा युवक जखमी झाला असून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केला असता कानाला मार लागल्यानं त्याला 3 टाके पडले, शरीरालाही मुक्का मार लागलाय। यांच्यासोबत असणाऱ्या एका मुलालाही मुक्का मार लागला असून पायालाही मोठी दुखापत झाली आहे। महापालिकेला वारंवार याची जाणीव करून देऊन सुद्धा मोकाट जनावरांवर कोणतीही कारवाई होत नसल्यानं शहरांमध्ये आता वारंवार अपघात होत आहेत। त्यामुळे नागरिक जखमी होत असून काही वेळेस मृत्यू झाल्याचा सुद्धा प्रकार घडलेला आहे। तरीही सोलापूर महापालिका ही धिम्मच असून या मोकाट जनावरांवर कारवाई केव्हा होणार आणि ही जनावरं कोंडवाड्यात ठेवून त्यांच्या मालकांवर कारवाई का होत नाही अशी विचारणा शहरातील नागरिक आता करत आहेत। सोलापूर अतिक्रमण विभागाचे अधिकारी जगन्नाथ बनसोडे पदमुक्त झाल्यानं त्यांच्या जागेवर अजून तरी कोणीही सक्षम अधिकारी नसल्यानं या समस्या आणखी वाढल्यात। तसं पाहता कोंडवाड्यात पाहिलं तर एकही जनावर दिसत नाही। अतिक्रमण विभागाच्या गाड्या फक्त रस्त्यावर फिरतात, परंतु मोकाट जनावरांना पकडून ते कोंडवाड्यात घेऊन जात नाहीत, हे उघडकीस आले। त्यामुळे महापालिका आयुक्तांनी यावर लक्ष घालून मोकाट जनावरांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत।